राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्याची भूमिका उद्धव ठाकरेंच्या काळातच घेतली गेली याची आठवण मंत्री आशिष शेलारांनी करून दिली। तर मंत्री उदय सामंतांनी देखील शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी दिलेल्या अहवालाचा हवाला दिला। हिंदी भाषा सक्तीचा अहवाल उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातच स्वीकारल्याची आठवण त्यांनी करून दिली। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राज्याने स्वीकारण्याची भूमिका घेतली, त्याची कारवाई सुरू झाली, प्रशासकीय काम सुरू झालं। ते फेब्रुवारी 2022ला या त्रिभाषा सूत्रीचं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजी तुम्हीच होतात। त्रिभाषा सूत्र आणि हिंदी हा पर्याय या दोन गोष्टी एकत्र करून गैरसमज पसरवला जातोय। त्रिभाषा सूत्रीचा निर्णय राज्य सरकारचा आहे की एज्युकेशन पॉलिसी 2020 याची अंमलबजावणी करण्याच्या निमित्तानं जी समिती नेमली होती डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या अहवालामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं होतं की पहिलीपासून 12वी पर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत। आणि तो अहवाल ज्यांनी स्वीकारला कॅबिनेटमध्ये ते आज पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की मराठीला सक्ती आहे, परंतु हिंदीच्या बाबतीतला निर्णय आम्ही होऊ देणार नाही।